छात्रः नमो नमः. विद्यार्थ्यांनो, आज आपण एक नवीन विभाग पाहणार आहोत. पंचम मंडलम नाट्य कलशः. या नाट्य कलशामध्ये 5 नाट्य उतारे आलेले आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहे. आता यापैकी पहिले जे 3 आहेत ते एका विशिष्ट कथाबीजावर आधारित आहे. ते आहे पुत्रसंगमः. आता आपण अनेक चित्रपट पाहतो, अनेक नाटकं पाहतो, टीव्ही मालिका पाहतो, तेव्हा आपल्याला असं जाणवतं या सर्वांमध्ये कुठलं तरी कथाबीज असतं, ज्याला आपण थीम म्हणतो. त्या कथाबीजाभोवती हे सर्व गुंफलेलं असतं. या सर्व ज्या कथानकं असतात ती त्याच्या भोवती फिरत असतात. मग जरी नाटकं वेगळी असली, कवी वेगळे असले, लेखक वेगळे असले, तरी पण थीम मात्र तीच असते. आणि एकच थीम असूनही प्रत्येकाच्या विचारानुसार, आपल्या प्रतिभेनुसार त्यात वैविध्य आपल्याला आढळतं आणि मग ते रसिकांच्या मनाचा ताबा घेतं. मग आता पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या अशा ज्या काही थीम आहेत प्रसिद्ध असलेल्या, कोणत्या कोणत्या आहेत त्या? मग आहे यात आहे वियोगाची एक असते. एखाद्या घटनेमध्ये साधारण मेला असेल, म्हणजे ज्याला आपण यात्रा म्हणतो, यामध्ये 2 भावंड, 2 जुळी भावंड कधी कधी एकमेकांपासून दूर होतात, बिछडतात ज्याला आपण म्हणतो. आणि मग ती वेगवेगळ्या ठिकाणी मोठी होतात, त्यानंतर ती एकमेकांसमोर येतात आणि मग ते एकमेकांना जाणतात. असं म्हणून भाऊ असेल, बहिणी असेल, जुळ्या बहिणी, जुळ्या भावंड वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेली पुन्हा एकत्र आलेली, अशा अनेक कथानकं आपण पाहिले. त्यानंतर 2 विरुद्ध घराण्यांमध्ये अतिशय शत्रुत्व आणि त्या घराण्यातल्या मुलामुलींचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं आणि त्या विरोधातून ते प्रेम वाढत जातं, असेही काही थीम असतात. शिवाय सासासुनांची भांडणं ते तर प्रसिद्ध असलेलं आहे सगळ्या युगामध्ये. मग अशा काही ज्या कथाबीज असतात त्याच्याभोवती हे सर्व गुंफलेलं असतं. असंच एक थीम आहे, कथाबीज आहे, ते आहे पुत्रसंगम. दीर्घकाळापासून पिता पुत्रांची भेट नाहीये, त्यांनी एकमेकांना पाहिलेलं नाही आणि मग जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा मात्र कदाचित हा आपला पुत्र असला पाहिजे अशी एक उत्सुकता पित्याच्या मनामध्ये निर्माण होते. काही घटनानंतर तोच आपला पुत्र आहे त्यांना कळतं आणि मग पिता पुत्रांची भेट होते. असं हे एक कथाबीज, अशी एक थीम या पहिल्या 3 नाट्यवेचांमध्ये घेतलेली आहे. म्हणून पहिले जे 3 पाठ आहे या नाट्य कलश मधले, पंचम मंडलातल्या नाट्य कलश मधले त्यातले पहिले 3 पाठ पुत्रसंगम याच्यावर आधारित आहे. पहा आता सुरुवातीला आपल्याला कळलं पाहिजे रूपक. रूपक हा एक साहित्यातला प्रकार आहे, म्हणजे अभिनय करून प्रेक्षकांसमोर एखादी कथा मांडणं याला रूपक म्हणतो. त्याचे 10 प्रकार असतात. त्या 10 प्रकारातलं नाटक हा एक प्रकार आहे आणि त्यातलाच आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते एक नाटकातला वेचा आहे, एक व्यायोगातला आणि एक प्रहसन मधला वेचा, म्हणजे असे वेगवेगळे हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे ना. मग यातला जो पहिला भाग आहे तो माय भीम घटोत्कचयोः. आता हे रूपकाचे जे 10 प्रकार आहे ते पुस्तकाच्या मलपृष्ठावर, सगळ्यात मागचं जे पृष्ठ आहे त्याच्यावर ते चित्रासहित दाखवलेले आहे. मग आता याच्यातला व्यायोग हा जो प्रकार असतो याची आपल्याला ओळख यातून करून दिलेली आहे. भीम घटोत्कचयोः हा व्यायोग आहे. आता व्यायोग याचं वैशिष्ट्य तर आपण पाहणारच आहे. नावावरून कळतं भीम आणि भीमाचा पुत्र हिडिंबेपासून जन्मलेला घटोत्कच या 2 पिता पुत्रांची झालेली ही भेट. हा पहिला उतारा. मध्यम व्यायोग या व्यायोगातून, भास कवींनी लिहिलेल्या या व्यायोगातून घेतलेला आहे. ठीक आहे, पाहू आपण तो आता. भूमिका पाहू आपण. विदग्ध संस्कृत कविषु प्राचीनतमः महाकवी भासः. विद्वान संस्कृत कवींमध्ये अतिशय प्राचीन असलेले महाकवी म्हणजे भास. इसवी सन पूर्व 5वे शतक हा त्यांचा काळ असे काही विद्वान मानतात. भास नाटकांनी 029 तमे इति ख्रिस्ताब्दे टी गणपती शास्त्री महोदयेन संशोधितानी प्रकाशितानी च. भासांची काही नाटकं 1920 साली टी गणपती शास्त्री महोदयांनी संशोधित केली, शोधून काढली आणि ती प्रकाशित केली. भास कविना 13 नाटकांनी रचितानी. या भास कवींनी 13 नाटकं रचलेली आहे. तेषु महाभारताश्रितानी 6 नाटकांनी. महाभारताच्या कथानकावर आधारित 6 नाटकं आहे.
तेषु अन्यतमम अस्ति मध्यम व्यायोग, त्यातलं एक आहे मध्यम व्यायोग. आता व्यायोग याचे काय वैशिष्ट्य असतात ते यात सांगितलंय. दशरूपकेषु अन्यतमः व्यायोग, या 10 रूपकाच्या प्रकारापैकी एक आहे व्यायोग. 10 पैकी एक प्रकार आहे रूपकाचा व्यायोग. काय असतं? इतिहास पुराणाधारिता वीर रसात्मिका कथा, याची कथा इतिहास किंवा पुराण यावर आधारलेली वीर रसानी परिपूर्ण असते. एकह एव अंकः, याला एकच अंक असतो. वीरह नायकः, याचा जो नायक असतो, मुख्य नायक, तो अभिनेता ज्याला आपण म्हणतो नायक असतो, तो वीर असतो, पराक्रमी. द्वंद्व युद्धस्य प्राधान्यम येते व्यायोगस्य विशेषः, आणि द्वंद्व युद्ध यामध्ये वैशिष्ट्याने असतं. द्वंद्व युद्ध, दोन व्यक्तींमध्ये झालेलं युद्ध हे या व्यायोगाचे विशेष आहे. आणि या व्यायोगाचं नाव ठेवलेलं आहे मध्यम व्यायोग. आता 2 अर्थांनी ही नावं इथे सार्थक झालेली आहे, समर्पक आहे. पाहता मग आता आपल्याला माहिती आहे की महाभारताचं कथानक त्यांनी स्वीकारलेलं असतं, कल्पना ती घेतलेली असते, पण जसंच्या तसं त्यांनी काही हे नाटक लिहिलेलं नसतं. कवी आपल्या प्रतिभेने त्याला फुलवत जातो, आपल्या कल्पना, आपली प्रतिभा, आणि त्यामुळे मात्र एक वेगळंच त्याच्यामध्ये काय निर्माण होतं, रमणीयता निर्माण होते. मग भासांनी या महाभारतातली कथा थोडीशी घेतलेली आहे. काय आहे? जेव्हा लाक्षागृह जाळल्या गेलं, त्यातून पांडव आणि कुंती हे सुखरूप बाहेर पडले. यावेळी ही बातमी कळल्यावर मात्र हिडिंब वनामध्ये हिडिंब नावाचा राक्षस यांनी मात्र यांचं अपहरण करून आपल्याजवळ आणावं म्हणून आपल्या बहिणीला हिडिंबेला पाठवलं. सुंदर रूप परिधान करून त्यांना भुलवून तू घेऊन येण्यासाठी, बंदी करण्यासाठी. पण झालं उलटच. हिडिंबाच भीमाच्या प्रेमात पडली, त्यांचा विवाह झाला, आणि त्यानंतर मात्र पुन्हा ते दोघं विभक्त झाले. त्यानंतर वनवासाच्या सुरुवातीचा हा प्रसंग, आणि त्यानंतर मात्र वनवास संपवून अज्ञातवासात असताना भीम योगायोगाने पुन्हा त्या हिडिंब वनात आला. आणि त्यावेळी मात्र ते कुणाला कळलं? हिडिंबेला कळलं. आणि मुद्दामच या दोघांची भेट व्हावी, आपल्या पतीशी भेट व्हावी म्हणून, आणि आता जे युद्ध होणार आहे कौरवांविरुद्ध, त्यात आपल्या पुत्राने पांडवाच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो पांडवाच्या बाजूने युद्ध लढावं, आणि याच्या पराक्रमाचा पित्याला उपयोग व्हावा, या सर्व भावनेतून तिने मुद्दामच आपल्या पुत्राला, घटोत्कचाला, एखादा माणूस तू माझ्या उपासाच्या पाळण्यासाठी शोधून आण असं सांगितलं. आणि मग हा जेव्हा जंगलात फिरला, त्यावेळी मात्र त्याला जो माणूस दिसला तो केशवदास नावाचा ब्राह्मण होता. आपले 3 पुत्र आणि पत्नीसह तो प्रवास करून निघाला होता. त्याला जंगल पार करून जायचं होतं. आणि अशा वेळी अचानक तिथे कोणाला? घटोत्कच. आणि त्यांनी आपली इच्छा सांगितली की मला एक पुरुष पाहिजे. मग तेव्हा ब्राह्मण स्वतः जाण्याचा विचार करू लागला. ब्राह्मणाने सांगितलं की मी येतो. आता अर्थात माहितीच होतं राक्षस येणार म्हणजे आपले प्राणहरण करणार. पण राक्षसाने सांगितलं की मला प्रौढ म्हातारे व्यक्ती नको आहेत. मग त्याची आई म्हणजे ब्राह्मणाची पत्नी, पण ती स्त्री आहे म्हणून तिलाही नकार दिला गेला. मोठा पुत्र पित्याचा लाडका, लहाना पुत्र मातेचा लाडका म्हणून हा मधला असलेला त्यांनी सांगितलं मी जातो. आणि तो पाणी पिण्यासाठी तलावाकडे गेला. म्हणून तो मध्यम म्हणजे मधला, 2 मुलांमधला तो पुत्र. शिवाय आता भीमही कसा होता? कुंतीच्या 3 मुलापैकी मधला पुत्र. मोठे धर्मराज युधिष्ठिर ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर भीमाचा नंबर, आणि नंतर अर्जुन. कुंतीच्या 3 पुत्रापैकी मधला पुत्र आहे भीम, म्हणून मध्यम. त्या ब्राह्मणाच्या केशवदासाच्या पुत्राला वाचण्यासाठी, अचानक तिथे वाचवण्यासाठी भीम आला. त्यामधल्या पुत्राला वाचवण्यासाठी हा कुंतीचा मधला पुत्र आला. आणि मग याला घेऊन जायचं म्हणून त्या दोघांमध्ये युद्ध झालं. त्या दरम्यान भीमाने आपल्या पुत्राला ओळखलं आणि तो मग पुढे पत्नीला भेटीसाठी निघाला. असं हे काय एकंदरीत कथानक आहे. पा वने हिडिंबा भीमयोहो विवाहानंतरम बहुकालम यावत तौ विभक्तौ आस्ता. वनामध्ये हिडिंबा आणि भीमाच्या विवाहानंतर खूप काळपर्यंत ते दोघं वेगळे होते. तयोः पुत्र घटोत्कचः अपि युवावस्थां प्राप्तः. त्या दोघांचा पुत्र घटोत्कच सुद्धा आता तरुण झाला होता. किंतु पिता पुत्रयोः मेलनम नैव जातं. पण पित्याचं आणि मुलाचं भेट अजूनही झाली नव्हती.
पांडवानां 12 वार्षिक वनवास काले भीमः पुनरपि तमेव वनं संप्राप्तः इति तया ज्ञातम्. पांडवांच्या 12 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये भीम पुन्हा त्याच वनात आलेला आहे हे हिडिंबेनी जाणलं. भीमेन सह मेलनार्थम हिडिंबया एका युक्तीही रचिता. मग भीमासह भेटण्यासाठी हिडिंबेनं एक युक्ती योजिली. तया पुत्रः आज्ञप्तः यत् मम उपास पारणार्थम कश्चित मानुषः आनेतव्यः. तिने मुलाला आज्ञा दिली की माझ्या उपासाच्या पारण्यासाठी कुणी एक माणूस तू आणावा असं. अतः घटोत्कचेन एकः ब्राह्मणपुत्रः समासादितः. घटोत्कचाने एक ब्राह्मणाचा पुत्र मिळवला. तस्य रक्षणार्थम प्राप्तः भीमः घटोत्कचेन सह अयुध्यत. त्याच्या रक्षणासाठी आलेला भीम यांनी घटोत्कचासह युद्ध केलं. तत् अभ्यंतरे सह स्वपुत्रम अभ्यजानात. याच दरम्यान या द्वंद्व युद्धाच्या दरम्यान त्याने स्वतःच्या पुत्राला जाणलं. एषः कथांशः अस्मिन् नाट्यखंडे वर्तते. हाच कथेचा अंश या नाट्यखंडामध्ये आलेला आहे. मध्यम शीघ्रमागच्छ. अरे मध्यमा लवकर ये. हा जो ब्राह्मणाचा पुत्र पाणी प्यायला गेलेला आहे त्याला तो घटोत्कच आवाज देतो आहे. भो मध्यम हे मधल्या मुला लवकर ये. ततः प्रविशती भीमसेनः. तेव्हा भीमसेन प्रवेश करतो. आता मध्यम म्हटल्यानंतर भीमसेनाला वाटतं की कुणीतरी आपल्यालाच आवाज देणार आहे कारण तोही मधला पुत्र सांगितलं मी. म्हणून भीमसेन प्रवेश करतो. भीमः. तेव्हा त्याला कुणीच दिसत नाही म्हणून आत्मगतम स्वतःशीच त्याने तो आवाज ऐकला पण कुणी दिसत नाहीये म्हणून स्वतःशीच आई कस्य अयम स्वरः. अरे कुणाचा हा आवाज आहे. कस्यचित लोकवीरस्य भवेत. कुणीतरी वीर पुरुष असावा. बहुसदृशः ही अयम धनंजय स्वरेण. पुष्कळच हा आवाज धनंजयाच्या आवाजाशी म्हणजे अर्जुनाच्या आवाजासारखा आहे. विलोक्य इकडे तिकडे पाहून अहो दर्शनीय अयम पुरुषः. खरोखर अतिशय सुंदर असा हा पुरुष आहे. सुव्यक्तम राक्षसीजः कस्यचित पुत्रः. हे स्पष्टच आहे की एखाद्या राक्षसिणीचा कुणाचा राक्षसीपासून जन्मलेला कुणाचा तरी हा पुत्र आहे. बंधू इव मे प्रतिभाती. जणू काही माझा नातलग आहे असाच मला वाटतो आहे. अनेन ब्राह्मण जनस्य मार्ग विघ्नः कृतः. पण याने ब्राह्मण लोकांच्या या ब्राह्मण व्यक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केला आहे. भवतु ठीक आहे. निग्रहिष्यामि तावदेन. तर याला मी आता अडवतो. प्रकाशन प्रकटपणे. भोः पुरुष किमर्थम सज्जनम अपराध्यसी मुच्यताम. अरे पुरुषा कशासाठी सज्जनांना त्रास देतो त्यांचा अपराध करतो आहेस. सोड त्यांना. घटोत्कच न मुच्यते. मी सोडणार नाही. भीमः आत्मगतम स्वतःशी. भोः कस्य पुत्रेण अनेन भवितव्यम. अरे हा कोणाचा बरं पुत्र असावा. भ्रातॄणां मम सर्वेषां कोय गुण तस्करः. माझ्या सर्व भावंडाचे गुण चोरणारा हा कोण आहे. म्हणजे माझ्या भावंडाचे गुण याच्यामध्ये आहेत. माझ्या भावंडाचेही गुण यांनी चोरलेले आहेत जणू. असा हा कोण बरं आहे. एतद बाल सौंदर्यम दृष्ट्वा अहम सौभद्रम स्मरामी. याचं हे बाला साजेसा अहंकार पाहून हा गर्व पाहून मला सुभद्रेचा पुत्र अभिमन्यूची आठवण होते आहे. प्रकाशम प्रकटपणे. भो पुरुष मुच्यता. अरे पुरुषा सोड. घटोत्कचः न मुच्यते. नाही सोडणार. मुच्यतामिति विस्त्रब्धम ब्रवीति यदि मे पिता न मुच्यते तथापेश गृहीतः मातुराज्ञया. सोड असं जरी ठामपणे माझ्या वडिलांनी मला सांगितलं असतं तरी सुद्धा मी सोडलं नसतं. आणि तरी याला तर मी माझ्या आईच्या आज्ञेने पकडलेलं आहे. सोड असं ठामपणे जर मला माझ्या वडिलांनीही सांगितलं असतं तरी मी याला सोडलं नसतं. आणि याला तर मी माझ्या मातेच्या आज्ञेने पकडलेलं आहे. म्हणजे माता ही पित्यापेक्षाही त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. भीमः आत्मगतम स्वतःशीच. कथम मातुः आज्ञेति. काय आईची आज्ञा आहे. अहो गुरु शुश्रूषः खलु अयम तपस्वी. खरोखर मोठ्यांची आज्ञा पाळणारा मोठ्यांचा सन्मान करणारा हा तपस्वी दिसतो. माता किल मनुष्यानाम देवतानाम च दैवतम. खरोखर आई ही माणसाचं आणि देवांचंही दैवतच असते.
प्रकाशम प्रकटपणे म्हणतो पुरुष. प्रष्टव्यम खलु तावदस्ति. अरे पुरुषा, मला काही तुला विचारायचं आहे. घटोत्कचः ब्रूहि ब्रूहि शीघ्रम. बोल बोल, लगेच बोल. भीमः का नाम भवता माता. तुझ्या आईचं नाव काय आहे. घटोत्कचः श्रूयता. ऐकावं. हिडिंबा नाम राक्षसी. हिडिंबा ही राक्षसी माझी आई आहे. भीमः सहर्षम आत्मगतम. आनंदाने स्वतःशीच. एवं हिडिंबायः पुत्रः. असं तर हा हिडिंबेचा पुत्र आहे. सदृशः अस्य गर्वः. खरोखर याचा गर्व याला साजेसाच आहे. अस्य रूपम सत्वम बलम चैव पांडवैहि सदृश. म्हणूनच याचं रूप, पराक्रम, सामर्थ्य हे सर्व पांडवांसारखंच आहे. प्रकाशम प्रकटपणे. आपला पुत्र आहे त्याला कळलं, आनंद झाला, पण प्रकटपणे म्हणतो भो पुरुषः मुच्यता. अरे पुरुषा, सोड त्याला. घटोत्कचः न मुच्यते. नाही सोडणार, सोडणार नाही. भीमः ब्राह्मणम उद्दिश्य. त्या ब्राह्मणाला उद्देशून भो ब्राह्मण, अहो ब्राह्मणा, गृह्यताम तव पुत्रः. तुमचा पुत्र तुम्ही घ्या. वयम एनम अनुगमिष्यामी. मी याच्या मागे जातो. तुम्ही निघा, पुत्राला घेऊन तुम्ही निघा, आम्ही मात्र याच्या मागे जाणार. आता आम्ही म्हणजे स्वतःचा त्यांनी बहुवचनी उल्लेख केला, कारण ते राजघराण्यातले. घटोत्कचः तेनही भवान एव आगच्छतु. तर मग आपणच माझ्या मागे यावे. त्याला जर तुम्ही सोडत आहे तर आपण माझ्या मागे यावे. भीमः यदि ते शक्तिरस्ति बलात् माम नय. जर तुझ्यामध्ये शक्ती असेल तर बळपूर्वक तू मला नाही. म्हणजे युद्धाचं आव्हानच त्यांनी केलं आणि हे घटोत्कचाच्या लक्षात आलं. घटोत्कच म्हणतोय गृह्यताम आयुधम. आपण शस्त्र घ्यावे. भीमः आयुधमिति. काय शस्त्र. गृहीतमेत. हे मी घेतलं. घटोत्कचः कथमिव. काय आहे हे. कारण भीमाने कुठलंच शस्त्र घेतलेलं नाही, फक्त हातच समोर करून तो म्हणतो हे मी घेतलं. भीमः कांचन स्तंभ सदृशः रिपुणाम निग्रहेरतः अयम तु दक्षिणो बाहुरायुधम सहजम मम. सोन्याच्या खांबासारखा असलेला, शत्रूंच्या नाशामध्ये रममान झालेला हा माझा उजवा हातच माझं सहज उपलब्ध झालेलं शस्त्र आहे. घटोत्कचः इदम उपपन्नम पितुः मे भीमसेनस्य. हे तर माझ्या पित्याला भीमसेनाला साजेसं वर्तन आहे. भीमः अथ को अयम भीमः नाम. अरे कोण हा भीम नावाचा व्यक्ती. विश्वकर्ता, शिवः, कृष्णः, शक्रः, शक्तिधरः, यमः एतेषु कथ्यतां भद्र केन ते सदृशः पितः. विश्वकर्ता ब्रह्मदेव आहे, शंकर आहे, कृष्ण आहे, शक्र म्हणजे इंद्र आहे, शक्तिधरः कार्तिकेय, शक्तीला धारण करणारा तो कार्तिकेय आहे की यम आहे. सांग यांच्यापैकी कुणासारखा तुझा पिता आहे. घटोत्कचः सर्वैहि. त्याला आपल्या पित्याचा अभिमान, सर्वांसारखा माझा पिता आहे. भीमः धिक अनृतमेत. धिक्कार असो, तू खोटा बोलतोयस. घटोत्कचः कथम कथम अनृतमिति आह. काय काय तुम्ही खोटं असं म्हणालात. क्षिपसी मे गुरु. माझ्या वडिलांचा तुम्ही अपमान करत आहात. भवतु ठीक आहे. इमम स्थूलम वृक्षम उत्पाट्य प्रहरामी. हे मोठं झाड उपटून मी तुमच्यावर प्रहार करतो. उत्पाट्य प्रहरती. उपटून प्रहार करतो. आत्मगतम स्वतःशीच. कथम एक कथम अनेनापि न शक्यते हंतुम. काय या वृक्षानेही याला ठार करणं शक्य नाही. किम नु खलु करिष्ये. आता मी काय बरं करणार. भवतु दृष्टम. ठीक आहे, मला कळलं, सुचलं. एतत् गिरिकूटम उत्पाट्य प्रहरामी. हे पर्वताचं शिखर उपटून मी याच्यावर प्रहार करतो. प्रवृत्य प्रहार करून. कथम अनेनापि न शक्यते हंतुम. काय याने सुद्धा याला ठार करणं शक्य नाही. किम नु खलु करिष्ये. आता काय बरं मी करणार. भवतु दृष्ट. ठीक आहे, कळलं. प्रकाशम प्रकटपणे. भोहो पुरुष पूर्वसमयम स्मर. अरे पुरुषा, तू आपली पूर्वीची अट, पूर्वी जे काही वचन दिलं होतं त्याचं स्मरण कर. भीमः समयमिति. काय वचन. एषः स्मरामी. हा आठवली. गच्छ अग्रतः. चल तू पुढे हो. उभौ परिक्रामतः. दोघंही गोल फिरतात. हे स्टेजवर जेव्हा नाटक होतं तेव्हा हे स्थान बदलासाठी दाखवलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचले म्हणून ते दोघं गोल फिरतात. म्हणजे आता ते वनातून कुठे आले आहे. हिडिंबेच्या घराजवळ, घटोत्कचाच्या घराजवळ, म्हणजेच
घटोत्कचः इह तिष्ठ, इथे थांब. तव आगमनम अंबायै निवेदयामी, तुझ्या येण्याची बातमी मी आईला सांगतो. भीमः बाढम गच्छ, छान, जातो. घटोत्कचः उपसृत्य, घरात आईजवळ जाऊन, अंब माते, अयम अहम अभिवादये, हा मी तुला नमस्कार करतो आहे. चिराभिलाषितः भवत्या आहारार्थम आणितः मानुषः, दीर्घ काळापासून इच्छिणारा आपल्या आहारासाठी मी मनुष्य आणलेला आहे. हिडिंबा जात चिरंजीव, बाळा दीर्घायुषी हो. घटोत्कचः अनुगृहीतोस्मी, मी उपकृत झालो आहे. हिडिंबा किम एष मानुष आणितः, काय हा मनुष्य तू आणला आहे. घटोत्कचः अंब कोयम, आई कोण आहे हा. कह अयम, कोण आहे हा. हिडिंबा दैवतम खलु अस्माकम, अरे हे आपलं दोघांचंही दैवत आहे. घटोत्कचः आहा कस्मात दैवत, काय दैवत कशामुळे. हिडिंबा उन्मत्तक पिता तव, अरे उन्मत्ता तुझे ते पिता आहेत. घटोत्कचः भोहतात, बाबा अज्ञानात तू मया पूर्वं यत् भवान न अभिवादितः अस्य पुत्रस्य पुत्र अपराधस्य प्रसादम कर्तुमर्हसि. बाबा अज्ञानामुळे मी मात्र पूर्वी आपल्याला अभिवादन केलं नाही, हा पुत्राचा अपराध आपण मात्र क्षमा करावा. अहम धार्त राष्ट्र वन दावाग्नी घटोत्कचः अभिवादये, मी धार्त राष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र कौरव रूपी वनातील दावाग्नी आहे. वनाला नष्ट करणारा अग्नी वनवा आहे. दावाग्नी वनवा कशाचा. धार्त राष्ट्र म्हणजे कौरव रूपी, कौरव म्हणजे सगळे वन, आणि त्या कौरव रूपी अरण्यात लागणारा मी काय आहे. दावाग्नी आहे, वडवाग्नी आहे, वनवा आहे. घटोत्कच असा मी घटोत्कच आपणाला नमस्कार करतो. पुत्र चापलम क्षंतुम अर्हसी, पुत्राच्या या ज्या काही चुका आहे त्याला आपण क्षमा करावं. भीमः येही येही पुत्र, बाळा ये ये. पुत्र अपेक्षिणी खलु पितृहृदयानी, खरोखर पित्याची हृदय हे पुत्राचीच अपेक्षा करीत असतात. पुत्र अतिबल पराक्रमः भव, अरे बाळा अतिशय बलवान आणि पराक्रमी हो. घटोत्कचः अनुगृहीतोस्मी, बाबा मी उपकृत झालेलो आहे. आणि अशा प्रकारे इथे भासांनी या महाभारतातलीच कथा घेऊन मात्र आपल्या कल्पनेने ती अधिक सुंदर करून प्रेक्षकांपुढे मांडली, आणि दीर्घ काळापासून एकमेकांना न पाहिलेले या पिता पुत्रांची, घटोत्कच आणि भीमसेन यांची काय झाली, भेट झाली. असा हा पुत्र संगम यातला आपण पहिला पाठ पाहिला. याच्या मागे शब्दार्थ, संधी, समास दिलेल्या याचा तुम्ही अभ्यास करा, भाषांतर पहा. पुढल्या तासिकेला मात्र आपण आता त्याच्या भाषाभ्यास अभ्यासू. ठीक आहे, थांबू आपण इथे. पुनः मिलामः.